महाकाल न्यूज. आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझं भाषण नसतं, मला बोलायची इच्छा असतं की भाषण करत गेलो तर तुम्ही इथं बसा, सकाळीपासून तुम्ही बसलेला तर इथं झोपी जा. तर घरी बोलत असताना जेव्हा आई संवाद साधत असते तर मुलींना माझं जेन्युइन एक प्रश्न आहे, प्रश्न विचारते तर खरोखर उत्तर द्या. ओके, तर काहीतरी काम सांगते आई तुम्हाला, बरोबर आहे, आणि काम करावंच लागतं, त्याच्याबद्दल काही वाईट नाही, वाद नाही, बिकॉज मी पण काम करते, माझं ऑफिसचं पण काम असतो, घरी पण मला सगळं भरपूर मॅनेजमेंट करावं लागतं, ते सगळं आहे. तर काम करत असताना तर काहीतरी चुका होतात, चूक झाल्याशिवाय ते माणूसच नाही ना, नाही तर ते रोबोट होईल. चूक न करणारा काय वस्तू आहे तर मशीन आहे. हा, आणि तेव्हा जेव्हा चूक होते तर आईचं वाक्य काय असतो? हा, सासरी गेल्यावर असंच करते का? यू हॅव राईटली पॉइंटेड इट आउट. सर्व पालकांना माझी विनंती आहे, सासरी गेल्यावर हे का विषय येतो आणि हा रोजचा विषय येतो. जेव्हा हे रोजचा विषय येतो, इव्हन भावंड पण तसंच, तुझ्या नवऱ्याला तू असंच करणार का? ओके, आणि जेव्हा तुमच्या हाणामाऱ्या होतात ते हे वाक्य असतं. परंतु इथं असलेल्या सर्व पालक वर्गांना माझी विनंती आहे की मुलींना बोलत असताना लग्नाचे विषय अजिबात बोलू नये. लग्न करायचा एकच अजेंडा आहे का? लग्न केल्याशिवाय बाकी कुठलंही काम नाहीये दुसरं आम्हाला. हा, सर्व भावंडांना पण मी हेच म्हणते, तुमच्या दिदीच्या किंवा तुमच्या ताईचा फक्त लग्न करायचंच अजेंडा आहे का? लग्नाच्या अजेंडामुळे आम्ही जन्माला आलो का? इथं आम्ही कशाला जन्माला आलो? लग्न सोडून भरपूर काही कामं आहेत ना. हे कुठंतरी आमच्या पालकांनी डोक्यात शिरवलं पाहिजे की मुलींना बोलत असताना हा वाक्य अजिबात वापरू नये. तुझं काय लग्न होणार आहे, चांगला नवरा बघायचा आहे, चांगला मुलगा बघून लग्न करून द्यायचं आहे का? मुलगी ऑटोमॅटिकली जेव्हा चांगला डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, कलेक्टर होईल, तर ऑटोमॅटिकली नवरा पण चांगलं मिळणारच ना पोरगा. बरोबर आहे की नाही तुमचं म्हणणं? माझं म्हणणं बरोबर आहे की नाही? तुम्ही चांगला अभ्यास केला, तुम्ही चांगले अधिकारी झाले तर तुम्हाला मिळणारा मुलगा पण चांगलाच राहील. हा, आमच्या जे आता भाषणामध्ये येत होतं काय, पुरुष प्रधान, पोरग हो म्हणणार नाही. तुम्ही डॉक्टर झाले तर पोरग काहीतरी इथं गॅरेज वगैरे टाकलं तर ते हो म्हणेल का? का नाही म्हणणार? त्याचे हे काय इगो प्रॉब्लेम. माझी बायको कसं मोठं पदावर असेल, हा ऑटोमॅटिकली. तर हे सांगण्याचा दृष्टिकोन एकच आहे. जेव्हा आमच्या घरी आपण जे शब्द वापरतो पालक म्हणून जेव्हा आमच्या मुला मुलींना आम्ही जे काही संस्कार देतो ते संस्कारच पुढे येतो. मग आपण काय म्हणायला पाहिजे आज पालक म्हणून? हे बघ, अभ्यास कर आणि पुढे जा, स्वतःच्या खर्चाचे पैसे स्वतःच कमवलं पाहिजे. डॉक्टर हो, इंजिनियर हो, मिलिटरीमध्ये जा, कलेक्टर हो, खासदार हो, सगळे उदाहरण आमच्या जिल्ह्यामध्ये आहे. एक तरी उदाहरण सुटले का? तुमच्या तालुक्याचे बीडीओ मॅडम सुद्धा महिला आहेत. तर अशी उदाहरणं आमचे पालक मंडळींनी घरी द्यायला पाहिजे. अशी संस्कार आमच्या मुलींमध्ये पाहिजे. नाहीतर रोज उठून तेच सांगणं की काय लग्नच होणार आहे, दुसऱ्याच्याच घरीच जाणार आहे. अरे असं म्हणा ना, तू अधिकारी होणार आहेस, तू ऑफिसमध्ये बसणार आहेस, तू मोठे इंडस्ट्रियलिस्ट होणार आहे, उद्योगपती होणार आहे. असे शब्द जेव्हा आमच्या मुलांमध्ये आम्ही वापरू तर आमच्या मुलं ते नक्की होतील. नाहीतर रोज उठून तेच भांडी घास, नाही घासल तर ते सासरी काय करणार आहे, इथं काय होणार आहे, हे असे शब्द आम्ही वापरतो ना, हे पालकांचं चूक आहे. हे कुठंतरी पालकांनी हे या गोष्टीवर जेव्हा आपण बोलत असतो तर पालकांनी आवर्जून आमच्या मुलांमध्ये आणि आमच्या मुलींमध्ये आम्ही काय संस्कार देतोय, आम्ही काय भाषा वापरतोय ते नक्की डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. रोज बोलत असताना आम्ही जेव्हा म्हणू की तू कलेक्टर होशील तर कलेक्टर होईल. माझे आजोबा म्हणायचे, मी जेव्हा लहान होते की हे कलेक्टर होईल म्हणून, जेव्हा मला सुद्धा कळत नव्हतं, त्यांच्या वाक्यामध्ये होत नाही. आजही माझं ते डोक्यात आहे. रोज माझा आठवणीतला ते एक वाक्य असतो की हे कलेक्टर होईल म्हणून, तू कलेक्टर होशील. ते मला डायरेक्टली म्हणाले तू कलेक्टर होशील म्हणून. नेमकं काय माहित नाही, तेव्हा मी खूप लहान होते. म्हणजे जेव्हा अजून अभ्यासाचं काही कळच नव्हतं, ते राहूच द्या. म्हणजे खूप लहानपणापासून माझ्या डोक्यात. नंतर जेव्हा मला कळायला लागलं तर मला डॉक्टर होण्याची माझी इच्छा होती. नंतर थोडं दिवसानंतर जेव्हा 8वी 9वीला आली तर एक जिल्हाधिकारीला बघितल्यानंतर मी म्हटलं की एक दिवस मी इथं असणार आहे म्हणून. पण
लहानपणी माझ्या आजोबांनी म्हटले होते की तू कलेक्टर होणार, परंतु त्या शब्दाला तेवढं मी मनावर घेतलं नव्हतं. जोपर्यंत जिल्हाधिकारी तुम्ही बघतच नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी काय चीज आहे ते कळतच नाही. मग हा जे संस्कार आहे आमच्या कुटुंबाकडून, माझे वडील अधिकारी होते त्यांना बघून, ते वडील अधिकारी असल्यामुळे मला जिल्हाधिकारी बघायला मिळालं. जे आम्ही बघितलं ते संस्कार, ते प्रेरणा आमच्या डोक्यात येत. आणि आज हेच कारण आहे की ह्यांनी मला तुमच्या समोर आणले की तिथं भांडे घासत बसा, चांगला नवरा भेटेल किंवा तुझ्या सासरी काय करेल, हे शब्द न वापरता आपण कुठल्या स्थानावर पुढचा 10 वर्षानंतर राहू ते आपण स्वप्न बघितलं पाहिजे. ते जे स्वप्न असतो त्या स्वप्नाप्रमाणे आपण प्रयत्न केलं पाहिजे. आता हिनं भाषणामध्ये ते सांगितलेलंच आहे, मॅडमनी ठरवलं कलेक्टर व्हायचं, नाही झाले, झिजून सातत्याने प्रयत्न करून ते सगळं मला जे सांगायचं ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. प्रयत्न, जिद्द, झोपायची अत्यंत कमी वेळेमध्ये झोप, जेवढं काय आम्ही जागे आहोत तर त्या जागेच्या वेळेला आपण काय करत आहोत ह्याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. की नुसतं गिरीने सांगितलेलं आहे की फेसबुकवर किती लाईक आले, इंस्टाग्रामवर किती हे केलं, स्टेटसवर किती, तुम्ही बघू शकता. माझं स्टेटस म्हटल्यावर मला आठवण आली की व्हॉट्सअपवर स्टेटस मी कधी ठेवलं मलाच माहित नाही. मला ते बघायला सुद्धा वेळ नाही. दुसऱ्यांचे स्टेटस किती, त्याला लाईक्स किती, त्याच्यावर तुमच्या वेळ जातो. ते करण्याऐवजी आपण काय करतोय, आपल्याला थोडं काय करायचं आहे हे कुठेतरी या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. आणि अशी एक प्रेरणा पाहिजे, एक जिद पाहिजे मनामध्ये, मी काहीतरी करून दाखवते म्हणून आपलं जिद इथं असायला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियाच्या मोहामध्ये बळी पडायचंच नाहीये. इथं असलेल्या मुलांना पण मी सांगते, आजकाल तुमचे जे काय फोनवर जे काय तुम्ही करायला त्याच्यामध्ये जास्तीच्या वेळ अधिकच्या वेळ निघून चाललेली आहे. ते सोडून चांगलं काहीतरी करा, 4 पुस्तकं वाचा आणि पुढे कुठं करायचं ते एक चांगल्या पद्धतीने आपल्याला आमच्या भविष्य कुठं आहे आपण एक चांगलं हे करून आमच्या आई वडिलांना आनंदात ठेवू या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलं पाहिजे. ते सोडून काहीतरी फेसबुकमध्ये करत बसले किंवा इंस्टाग्राममध्ये फोटो काढत बसले आणि टॅग टाकत बसले, ह्याच्याऐवजी आपण पुस्तकात वेळ घालवणे किंवा काहीतरी इनोव्हेटिव्हनेस मध्ये आपण प्रयत्न केलं पाहिजे. इव्हन शिक्षकांना पण विनंती आहे की या मार्गावर आमचे विद्यार्थी चाललं पाहिजे, त्या पद्धतीचं मार्गदर्शन यांना दिलं पाहिजे. आता सगळ्या ठिकाणी डिजिटल स्कूलच्या डिजिटल क्लासरूमचे पण कॉन्सेप्ट आले, ज्या ठिकाणी इंटरनेट असतो. तुम्ही इंटरनेट ते युट्यूब लावूनच तुम्ही काही एज्युकेशन मटेरियल त्यांना सांगता. मग त्याच्यामध्ये असं मोटिवेशनल स्पीच आमच्या विद्यार्थ्यांना दाखवलं पाहिजे. जे काय थोर व्यक्ती आहेत त्यांचे काय प्रेरणा होती, त्यांचं कार्य काय होतं हे असं आपण दाखवलं तर नक्की ते मोटिवेट होतील, नाहीतर काय हे नाही. आणि आता मला निवेदन पण दिलं, एक निवेदन असं आलंय की शाळेच्या मुलींचं छेडछाड होते म्हणून, आणि शाळेच्या मुलींचं छेडछाड करत असतील काही लोक, त्या लोकांना धरून तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलं पाहिजे. आणि छेडछाड करणाऱ्यांना पण मी इथं सांगते तुमचं काही खरं नाही म्हणून. आणि हे असं अजिबात नाही, हे आमची संस्कृती नाहीये. आमची जे काही संस्कृती आहे त्या संस्कृतीला टिकून राहावी. आणि असं काहीतरी करत असेल आणि मुलींना छेडछाड करत असेल तर तुम्ही आतमध्ये राहाल आणि तुमच्या भविष्याचं काही खरं नाही. आणि ह्याचीही नोंद घ्या. आणि मुलींचं छेडछाड होत असेल तर तुम्ही पण सांगा, होते का, त्रास आहे असेल तर तुमच्या शिक्षकांना सांगितलं पाहिजे. ही आमची संस्कृती नाहीये. आमची संस्कृती असं आहे की मुलींना अत्यंत चांगल्या पद्धतीने रिस्पेक्ट देणे, आणि उलट कोणीतरी छेडछाड करत असेल तर इतर लोकांनी ते थांबवायला पाहिजे. आणि सर्व विद्यार्थ्यांना एस्पेशली हायस्कूल जे 8वी 9वी 10वी, तुम्ही तुमचे एक शिस्तबद्ध तुमचे एक शेड्यूल असायला पाहिजे. शिस्तबद्ध शेड्यूल म्हणजे कसं की तुमच्या पुढील जे काही गोल्स असतील, आणि काही विद्यार्थी नीटची तयारी करणार, काही विद्यार्थी IITची तयारी करणार, आणि काही विद्यार्थ्यांचा MPSC म्हणा, UPSC म्हणा किंवा डिफेन्स फोर्सेसमध्ये जायचे म्हणा, बँकिंगमध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये. हे बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्सच्या एकच हे असतो की तुमचे जनरल नॉलेज चांगलं पाहिजे, तुमच्या मॅथमॅटिक्स चांगलं पाहिजे आणि तुमचे सायन्स चांगलं पाहिजे. मग या दृष्टिकोनातून तुमच्या शाळेमध्ये पुस्तकं आहेत का, लायब्ररी आहे, लायब्ररीमध्ये पुस्तक वाचायला जातं का, की खोटं, खरं की खोटं, खरं ना. तर पुस्तक तिथले जनरल नॉलेज बुक्स आहेत का, जनरल नॉलेज बुक्सची व्यवस्था आम्ही करू का. कुठल्याही परीक्षेमध्ये जी के इम्पॉर्टंट असतो, सामान्य ज्ञान,
जीके साठी मी लहानपणी वाचायला सुरू केलं एक मनोरमा इयरबुक म्हणून आहे आणि एक इंडिया इयरबुक म्हणून आहे. तर हे दोन पुस्तकं जे आहेत ते कुठल्याही परीक्षामध्ये क्वेश्चन्स येत असताना ह्याच्यामधलं कव्हरेज त्याच्यामध्ये होतो. इंडिया इयरबुक मध्ये भारतामधील घडामोडी, मनोरमा इयरबुक मध्ये आतापर्यंत पास्ट जेवढं काय आहे अराउंड 100 वर्षापूर्वीपासूनच्या इन्व्हेन्शन्स, डिस्कव्हरी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याच्यामधलं सगळे जे काही घडामोडी आहेत ते पुस्तक मध्ये आहे आणि ते पुस्तक असणं मॅन्डेटरी आहे. बिकॉज ते पुस्तक वाचलं तर भरपूर त्याच्यामधले तुमच्या जनरल नॉलेज मधल्या ज्या गोष्टी आहेत ते क्लिअर होतात. आणि हे का वाचायला पाहिजे? तुम्ही आता 8वी, 9वी, 10वी या ह्याच्यामध्ये आहात तर पुढे तुमची 11वी, 12वी आणि लगेच तुमच्या ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जाल. तर ग्रॅज्युएशन मध्ये जाताना आता हे जे दोन स्ट्रीम आहेत तुमच्या IIT आणि नीट हे ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम आहे. तर जेव्हा ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम असतो आणि पुढे येणारे जे काही तुमच्या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये असतील तर तुमची एकदम अपडेटेड आणि पूर्ण जनरल नॉलेज हे असणं अपेक्षित आहे. आतापासून आपण वाचलो तर पुढे जे आहे जे पास्ट हिस्ट्री आहे, पास्ट हिस्ट्री आधीपासून वाचलं तर पुढे जेव्हा आपण वाचन सुरू करू, जेव्हा परीक्षा द्यायचं आहे तेव्हा त्या काळातलीच आपल्याला वाचावं लागतं. हे जे आधी आपण वाचलेलं आहे ते आमच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं. त्याच्यामुळे जे काही जनरल नॉलेज आहे, पास्ट हिस्ट्री आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे काही इन्व्हेन्शन्स आहे, डिस्कव्हरीज आहे आधीचे ते आतापासूनच अभ्यास तुमची केलं तर तुमच्या डोक्यामध्ये ते बसलेलं असतं. जेव्हा खरोखर परीक्षेला तुम्ही द्यायची वेळ येते तेव्हा लिमिटेड पोर्शन्स जे करंट अफेअर्स असतो त्या पद्धतीचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. म्हणजे आधीचे जेवढं आहे आतापासूनच सुरू करून ते संपून टाकायचे. बिकॉज काय होईल, पुढे जाऊन तुम्हाला एनसीईआरटीची पुस्तकं वाचायला सांगतात. मग एनसीईआरटीची पुस्तकं वाचणे, आता आपण स्टेट सिलेबसची पुस्तकं वाचतो, एनसीईआरटीचे नाही. मग एनसीईआरटीची पुस्तकं पण शाळेमध्ये ठेवणे, मला वाटतं मी विनंती करते की एनसीईआरटीची पुस्तकं ठेवणे अत्यंत गरज आहे. एनसीईआरटी मधलं जेवढं काय तुमच्या हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे आहे, भूगोल, इतिहास आणि सायन्सच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या सगळे एनसीईआरटीचे पुस्तकं जे आहे ते वाचायला सुरू केलं पाहिजे. तर पुढे तुमच्या 11वी, 12वी सायन्स आणि पुढे तुमच्या एंट्रन्स ऑल इंडियाचे त्याच्यामध्ये आतापासून तुम्ही अभ्यास सुरू केला तर तुम्हाला मार्ग सोपा जातो. नाहीतर तेव्हा तुम्हाला टफ येतो. म्हणजे तेव्हा तुम्ही काय करणार, जे आधी वाचायला पाहिजे होतं ते तेव्हा तुम्ही वाचायला सुरू करता आणि तेव्हा वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे तेव्हा वेळ भेटण्यासाठी तुम्ही आतापासून सुरू केलं तर पुढे जाऊन फक्त रिव्हिजन करायचं. आणि कुठल्याही परीक्षा रिव्हिजन न केल्याशिवाय पास होणार नाही. ते रिव्हिजन करायचे असेल तर आतापासून थोडं तुमची तयारी असायला पाहिजे. रोज 1 तास 2 तास पुढे तुम्ही काय करणार आहे त्याचे अभ्यास आतापासून करायला पाहिजे. तुम्ही काही पण करा, MBBS करायचं असेल तर त्याची तयारी करा, IIT मध्ये जायचं असेल तर इंजिनिअरिंग मध्ये त्याची तयारी करा, कुठल्याही बँकिंग मध्ये जायचे असेल तर त्याची तयारी करा. त्याला फक्त मॅथमॅटिक्स जास्त फास्ट पाहिजे. मग जेव्हा तुम्ही पुस्तक वाचायला सुरू कराल मग तेव्हा तुमचे नॉलेज कळतं की आम्हाला किती येतं आणि किती येत नाही. जेव्हा आपल्याला कळतं की हे येतं आणि हे येत नाही, जे येत नाही त्याच्यासाठी आम्हाला कुणाचे मार्गदर्शन पाहिजे, कुठल्या शिक्षकांची मदत घेतली पाहिजे, ते मग आपल्याला ते तयार होत. जोपर्यंत तुम्ही वाचायला सुरू करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की तुम्हाला काय येत नाही. सो या पद्धतीची तयारी तुमची सर्वांची असायला पाहिजे. मग आमच्या घरी पण आपण तसंच सांगितलं पाहिजे, तू मला असं म्हणू नको. आई बाबांना सांगितलं पाहिजे मला असं म्हणू नको. काय म्हणून सांगायला पाहिजे, तू अधिकारी होशील असं म्हण, तू इथं जाशील असं म्हण. असं तुम्हीच सांगा की आज कलेक्टर मॅडमने असं सांगितलेलं, तुम्हाला सगळ्यांना झापलेलं आहे मॅडमने म्हणून. ठीक आहे, सगळे पालक जे रोज लग्नाचे विषय काढतात त्यांना झापलेलं आहे म्हणून सांगायचं. आणि काय सांगायचं, जे मी सांगितलं ते सांगायला लावायचं. तरच तुमच्या डोक्यात ते बसणार, तरच तुम्ही त्याच्यामध्ये काम करणार, नाहीतर नाही. नाहीतर काय एकच ते प्रवाहामध्ये चाललंय ना तसं प्रवाहामध्ये चालत राहणार. आणि आज एवढं तुम्ही बसलेले आहात सकाळपासून, मला वाटतं तुम्ही हे पण झालेले आहेत. पण आजच्या घडीला किती जणांनी ठरविलंय की मी हे करणार आहे, हे करणार आहे? कोणीतरी गोल फिक्स केलंय का? हात वरती करा. सगळेजण गोल फिक्स केले, हात खाली करा. किती जण डॉक्टर MBBS ची तयारी करायची म्हणतात? इथं संख्या कमीच दिसायले. लग्नाच्या गोष्टी यांच्या घरी होते, तुमच्या घरी पण होत आहे का? हा, तुमच्या गोल का नाही? हा, किती जण इंजिनिअरिंगला जाणार आहे? इथे इंजिनियर जास्त दिसायले. व्हेरी गुड. बाकी काय राहिलं? पोलीस, IPS. शाबाश.
SP साहेबांना आणावं लागते, कुमावत साहेबांना आणावं लागतं आता इथं. आणि अजून काय राहिलं? हा, IAS राहिलं. IAS सांगा, आहे का? अभ्यास सुरू केलाय का? हा, नाही. इकडे कुठं, इकडं कोणीच नाही. काय करायचं? तर चांगलं आहे की तुम्ही सगळेजण हात वरती करून तुमचे गोल निश्चित केलेले आहेत. फक्त एवढंच मला निश्चित केल्यानंतर आपल्याला करायचं काय ते नियोजन 1 2 3 4 ते नियोजन केलं पाहिजे. ते नियोजनानुसार ते टार्गेट कम्प्लीट केलं पाहिजे. ठीक आहे, करणार की नाही? आता सध्या काय करतायत तुम्ही? अभ्यास सुरू केलाय का? प्रश्न विचारू का? इथून होच येत नाही. तुमची तयारी सुरू नाही अजून वाटतंय. तर तयारी करणं सुरू करायचं. बिकॉज 8वी 9वी 10वी पुढे 11वी 12वी काही विद्यार्थी काय करतात, ते ऑलरेडी 8वीलाच ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू करून टाकायले विद्यार्थी. आता ह्याच्यामध्ये किती लोकांनी कोचिंग सुरू केली का? ऑनलाईन सुरू केलंय, ऑनलाईन क्लासेस घेताय. हा, ऑफलाईन कुठे आहे का? चांगलं आहे का? हा, ऑफलाईन की ऑनलाईन काहीतरी असू द्या, परंतु अभ्यास सुरू करा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि अभ्यास केल्यानंतर त्याची रिव्हिजन, एकमेकांशी डिस्कशन करायचं, मग अधिकची माहिती आम्हाला मिळतो. ठीक आहे, बाकी अजून माझ्याकडून काय अपेक्षित आहे? विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.